काय झालं की आपण जेव्हा मी जिल्हाधिकारी झाल्यापासून अंबरनाथ निवडणूक असेल, अंबरनाथची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असतील, अशा काळामध्ये ह्या दोन्ही निवडणुका तसेच त्याच्यामुळे बरेचसे लोकांना सामावून घ्यायचं होतं. जुने कार्यकर्ते ज्यांना नगरसेवक तिकीट मिळालेलं आहे त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये घेतलं नाही आहे. कारण की कसं आहे की संघटना बांधण्यासाठी काम करायचं होतं आणि आमच्यामध्ये एक अशी पद्धत आहे की एक व्यक्ती एक पद, त्यामुळे ही टीम थोडीशी संघटना म्हणजे सगळी टीम बनवायला थोडासा आम्ही वेळ घेतलेला आहे. बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना आता ते बाहेरचे आले नाही आहेत, आमच्यामध्ये आले ते आता आमचे सहकारी आहेत आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहकार्याला घेऊन चालतं. बॅलन्स करणार असं काही नाही, बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुने जे गेलेले होते ते भाजपाचेच होते, भाजपाचेच आहेत आणि पूर्वी भाजपातच होते. थोडंसं तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की बॅलन्स करण्याचा पद्धती केले, बॅलन्स नाही. आम्हाला संघटना चालवायची आहे, संघटनेमध्ये बॅलन्स नाही, एकटा चालते. ते एकीवर आम्हाला काम करायचं. त्यांनी आमच्याकडे माफीनामा दिला होता. तो माफीनामा आम्ही शिस्तभंग समितीने पाठवला आणि शिस्तभंग समितीने तो त्यांची माफीनामा मान्य केला, म्हणून त्याला आम्ही घेतो. आता जबाबदारी आपण पाहिल्या असतील त्याप्रमाणे या पुढील काळामध्ये 2029 पर्यंत ज्या निवडणुका येणार आहेत त्यासाठी संघटनात्मक जे शक्य होईल, जे करावं लागेल, ज्याप्रमाणे करावं लागेल त्यासाठी आमची ही जिल्ह्याची टीम संपूर्णपणे कार्यरत असणार. आणि टीम आमची सगळी ती पाहिली असेल, सगळेच एकदम ताकदवर आणि काम करणारे लोक आहेत. सगळे टीममध्ये बघा सगळे अनुभवी आहेत, काम करणारे आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगळं एक ताकद आहे की प्रत्येक विषय हँडल करण्याची, अशीच आम्ही घेतलेली आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्ह्याची पदाधिकारी कार्यकारिणी घोषित केली. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांनी आज सगळ्यांना आपले नावं सांगितली. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कमिटी स्थापन झाली. कसं असतं, भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं कुणाला कसं कुठं बसवायचं आणि कुठली जबाबदारी द्यायची याकरिता थोडंसं सगळे विचार विनिमय करून बसत असतो आम्ही. आणि मग भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून जी घटनात्मक पद्धत आहे भाजपची, 10 उपाध्यक्ष, 10 सचिव, 4 सरचिटणीस, महिला मोर्चा, युवा मोर्चा, अशी सगळी कार्यकारिणी करून सगळ्या जातीतल्या सगळ्या धर्मातल्या लोकांना यामध्ये समाविष्ट करून घेऊन कल्याण महापालिका क्षेत्रातल्या आणि अंबरनाथ शहरातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांना इथं कसं काय सामावून घेता येईल याकरिता नंदूजींनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी घेतलेला आहे.